भिवंडी काबीज करून राजे तातडीने पुरंदरला आले. मकर संक्रांत उजाडली. कल्याण भिवंडीचा आनंद साऱ्यांच्या मुखांवर दिसत होता. कल्याणच्या प्रवासाने राजे थकले होते. 2 प्रहरी जेवण करून राजे आपल्या महालात गेले. पलंगावर विचार करीत राजे कलंडले असता केव्हा झोप लागली तेही राजांना कळले नाही. राजे अचानक जागे झाले. पश्चिमेच्या खिडकीतून सूर्यकिरणे आत आली होती. कानांवर टप तुंतुण्याचा आवाज येत होता. पोवाड्याचे शब्द कानावर पडत होते. राजे ऐकत होते. पोवाडेवाला कल्याण खजिन्याचा एक भाग ऐकवीत होता. राजांच्या पुढे अगणित दौलत ओतली होती. ती दौलत बघून सारे दिपले होते. आबाजी सोनदेवांनी राजांना सांगितले, यापेक्षा नामी रत्न मिळाले आहे. आज्ञा असेल तर हजर करतो. राजांनी मान डोलवली आणि सुभेदाराची सून दरबारात आली. तिलोत्तमा, उर्वशी, रंभा या साऱ्यांनी लाजावे असे तिचे सौंदर्य होते. राजा ते पाहून थक्क झाला. बसल्या जागी त्याचा कंठ दाटून आला. तो म्हणाला, सोनदेव, हे काय केलं? परस्त्री म्हणजे माता, तिची बेइज्जत का केलीत? राजांनी सांगितले, आमच्या मासाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्ही देखील असेच सुंदर निपजलो असतो. राजांनी आई म्हणून तिचा सन्मान केला. राजाच्या पराक्रमाने बादशाहीचा कापरा भरला. बादशाही थरारली. राजांना ते ऐकणे असह्य झाले. उठत त्यांनी हाक मारली, कोण आहे? उतऱ्या आत आला. संतप्त राजांनी विचारले, काय चाललंय खाली? महासाहेब पोवाडा ऐकतात. महासाहेबांचे नाव ऐकताच राजांचा संताप निवळला. भराभर जिना उतरून ते खाली आले. चौकाच्या प्रवेशद्वारातच त्यांची पावले अडकली. उजव्या हाती तुंतुने घेऊन डावा हात कानावर ठेवून शाहीर चौकात पोवाडा म्हणत होता. पाठीमागच्या इसमाने डफाची साथ धरली होती. चौक चोप्यावर चिकाच्या पडद्याआड जिजाबाई ऐकत बसल्या होत्या. राजांना पाहताच राजस्त्रिया पदर सावरून उभ्या राहिल्या. जिजाबाईंचे लक्ष मागे गेले. त्या उठल्या. ओलांडून त्या राजांच्या जवळ आल्या. जिजाबाई म्हणाल्या, राजे, तुमचाच पोवाडा ऐकतोय आम्ही. ते ऐकूनच आम्ही खाली आलो. मासाहेब, असले सवंग पोवाडे कसले ऐकता? साधी नावं सुद्धा बरोबर घेता येत नाही. आबाजी महादेवाचा चक्क आबाजी सोनदेव केला. असले पोवाडे ऐकण्यात कसला आनंद? तुम्ही आई झाला असता म्हणजे कळलं असतं. मासाहेब, शाहिराचं कवन ऐकून आमची मान शर्मिंद झाली. मला ते कळत नाही. राजे, आता पोथ्या पुराणांचा देखील कंटाळा येऊ लागला आहे. तुझा लौकिक ऐकताच कान तृप्त होतात. तोच ऐकत राहावंसं वाटतं. पण मासाहेब, जे ऐकता ते खरं नाही. कुणाच माहिती त्याच्या वाणीत भविष्य बोलत असेल. जर राजे निरुत्तर झाले. ते म्हणाले, आपल्याला आनंद असेल तर आपण ऐका. तुम्ही ऐकत नाही? मासाहेबांनी विचारले. राजे स्मित वदनाने म्हणाले, नाही म्हटलं तर ऐकावं लागेल असं दिसतं. शाहिराचा आवाज तेवढा भक्कम आहे. आम्ही नंतर ऐकू. राजे परत आपल्या महाली गेले. शाहिराचा पोवाडा संपल्यावर राजे खाली आले. चौकात राजांना पाहताच शाहिराने मुजरा केला. राजे म्हणाले, शाहीर, तुम्ही चांगलं कवन करता. परवा घडलेल्या प्रसंगावर आज कवन करूनही मोकळे झालात. शाहिराला अंदाज लागत नव्हता. राजांनी विचारले, शाहीर, पाचशाहीत कवन केली असतील ना? जी, केलीत ना महाराज. 50 होऊन बिदागी दिली. आपलं लौकिक समजलं. राजे त्याला बोलू न देता मागे उभ्या असलेल्या पंतांना राजे म्हणाले, पंत, यांना 55 होऊन बिदागी द्या. राजे फिरले. महासाहेब व राजस्त्रिया या आत जायच्या तयारीत होत्या. राजांच्या चेहऱ्यावर हसू होते. लक्षात येऊन जिजाबाईंनी विचारले, का हसता? महासाहेब, इथं जशी आज पातशाही थरथरली तशीच पातशाहीत शिवशाही थरथरली असणार. तुझं नेहमी असंच, जिजाबाई रागाने म्हणाल्या. असू दे, पण आम्हाला पोवाडा आवडला. रागावू नका महासाहेब. स्तुती कोणाला आवडत नाही, पण ती मनाला पटायला हवी. अधिकारवाणीनं यायला हवी. नशिबात असेल तर तेही ऐकू. का नाही? राजे आत्मविश्वासाने म्हणाले. महासाहेब, आम्ही वचन देतो. एक ना एक दिवस ती आम्ही जरूर तुम्हाला ऐकवू. आणि ती स्तुती ऐकत असता तुमच्याबरोबरच आमचेही कान तृप्त करून घेऊ. त्यानंतर 4च दिवसात आबाजी महादेव गडावर आले. राजांना ते म्हणाले, राजे, आपल्या आज्ञेप्रमाणे गलबत बांधण्यात हुशार असे काही कारागीर आले आहेत. छान, कुठं आहेत?
खाली माचीवरच्या धर्मशाळेत उतरले. किती आहेत? 400. ठीक, त्यांची व्यवस्था ठेवा, आम्ही सकाळी भेटू. साऱ्या गडावर तो कौतुकाचा विषय बनला. 400 फिरंगी एका वेळी कधी पाहायला मिळाले नव्हते. सारा गड त्यांना पाहण्यास लोटला होता. जिजाबाईंनी विचारले, राजे, एवढे फिरंगी कशाला गोळा केले? महासाहेब, आमची हद्द सागरापर्यंत पोहोचली. सागरांना राखायचा तर गलबत उभी करायला नकोत. हे फिरंगी त्यात निष्णात आहेत. त्यांची नेमणूक आम्ही करणार आहोत. दुसऱ्या दिवशी 400 फिरंगी राजवाड्यात आले. आपल्या भव्य टोप्या काढून त्यांनी कुर्निसाद केला. त्यांचा प्रमुख पुढे आला. आबाजींनी ओळख करून दिली. महाराज, हा लोई वर्ताव जहाज बांधण्यात निष्णांत आहे. राजे लोई वर्तावला पाहताच होते. राजे प्रश्न विचारित होते. दुभाषा भाषांतर करीत होता. लोई वर्तावच्या उत्तराने राजे प्रसन्न झाले. साऱ्या फिरंग्यांना भरपूर द्रव्य देऊन राजांनी त्यांना नोकरीत घेतले. कल्याणकडे जाण्याची आज्ञा दिली. फिरंगी गेले. राजे आबाजींना म्हणाले, आबाजी, फिरंगांना जे लागेल ते द्या. शक्यतो लवकर आमची संगमेश्वरी जहाज तयार करून द्या. त्यांच्या कामात खोटी पडू देऊ नका. आणि एक लक्षात ठेवा, त्यांच्या हाताखाली जी माणसं द्याल ती हुशार आणि हरवणारी द्या. एकही साधा माणूस त्यांच्या हाताखाली घालू नका. फिरंगी राजांचा निरोप घेऊन दुसऱ्या दिवशी कल्याणच्या वाटेला लागले. कल्याणला गलबते बांधायला सुरुवात झाली. बातम्या येत होत्या आणि अशीच एक बातमी गडावर आली. राजे तातडीने कल्याणला गेले. आबाजी महादेव चिंतातूर झाले. राजांनी विचारले, आबाजी, काय झालं? महाराजा, फिरंग्यांना अगदी ऐश्वर्यात ठेवलं होतं. त्यांच्या सर्व मागण्या पुरवल्या होत्या. कामही ते निष्ठेने करीत होते. पण एके दिवशी गोव्याहून एक फिरंगी आला. त्यानं काय कान भरवले कुणास ठाऊक. रातोरात सारे फिरंगी आपलं सामान टाकून पळून गेले. मुंबईला ते गेले अशी बातमी आहे. राजे शांत होते. त्यांनी विचारले, मग गलबताचं काय? बंद आहे. त्याचमुळं आपणास त्रास द्यावा लागला. चला पाहू. राजे आबाजींसह खाडीवर आले. गलबतांच्या बांधणीसाठी प्रचंड आकाराची पायाड उभी केली होती. सारा किनारा भरला होता. लाकडाच्या फळ्यांचे ढीग लागले होते. गलबतांच्या सामानाने एवढा तरी पसारा मांडला होता. कामांवर किती माणसं होती? 1,500 कामगार आहेत. सारे पारखलेले आहेत? जी. लुई वर्तावच्या हाताखाली कोण होतं? त्यांना बोलवा. लुईच्या हाताखाली काम करणाऱ्या राजांच्या समोर हजर केले. आम्ही ही गलबतं पुरी करायला सांगितली तर काय कराल? मोरक्या म्हणाला, राजे, संधी मिळाली तर फिरंगपेक्षा नामी गलबतं तयार करू. ठीक आहे, गलबताचं काम सुरू करा. काम चांगलं झालं तर आमच्या आरमाराचं काम तुम्हाला देऊ. आबाजी आश्चर्यचकित होऊन ऐकत होते. राजे म्हणाले, आबाजी, त्यात आश्चर्य कसलं? जेव्हा फिरंगी आले तेव्हाच असं काही तरी होईल याची अटकळ आम्हाला होती. त्यासाठीच हरहुन्नरी माणसं नेमायला सांगितली होती. पण फिरंगी गेले का? त्यांच्यात आणि आमच्यात फार फरक आहे आबाजी. प्रत्येक फिरंगी आपल्या देशाशी इमान राखून आहे. म्हणूनच एवढ्या दूरवरून येऊन ते राज्य करतात. त्यांना निरोप गेला असेल, आज ना उद्या आमच्याशी त्यांची लढत होणार. हे फिरंगी राज्यकर्ते ओळखून आहेत. उद्याच्या शत्रूला मदत करण्याइतके का ते मूर्ख आहेत? त्यांना नुसता निरोप आला आणि भवितव्याची चिंता न करता आपल्या राजाशी इमानी असलेले फिरंगी आमची नोकरी सोडून गेले. त्याच्या उलट आमची माणसं पातशाहीची नोकरी पत्करून आमचेच शत्रू होऊन आम्हावर चालून येतात. शत्रू म्हणून त्यांच्याशी आम्हाला लढावं लागतं. आबाजी, ही गलबतं पुरी झालीच पाहिजे. त्या कामात आता व्यत्यय येऊ देऊ नका. बंद पडलेले गलबतांचे काम सुरू करून राजे परत आले. राजे गडावर आल्यानंतर थोड्याच दिवसांनी त्यांनी माऊलीवर हल्ला करून माऊली काबीज केली. निजामशाहीची टक्कर देताना शहाजीराजांनी तो शेवटचा किल्ला लढवलेला होता. राजांच्या विजयाने मराठी राज्याच्या सीमा आता चौफेर वाढल्या होत्या. ते राज्य बंदिस्त व सुरक्षित करणे आवश्यक होते. शामराज निळकंठांच्या जागी मोरोपंत पिंगळ्यांची पेशवे म्हणून नेमणूक करण्यात केली होती. निळपंत सोंदेवांना मुजुमदार केले. नेताजी पालकर संनोबत होते. आबाजी महादेवांना
सुरनीस म्हणून नेमून घेतले. राजांचे घोडदळ 10,000चे झाले होते. तेवढेच पायदळ होते. त्यावर येसाजी कंक यांची नेमणूक होती. गडांची संख्या 40वर गेली होती. राजे सदैव मोहिमात गुंतलेले, त्यामुळे कारभारी, देखरेख, न्यायनिवाडे खुद्द जिजाबाईंनाच पाहावे लागत. दप्तर आधीच राजगडावर गेले होते. जिजाबाईचा मुक्काम राजगडावर हल्ला. त्यावेळी राजे कर्नाटकाच्या दुसऱ्या मोहिमेत गुंतले होते. राजे कर्नाटकातून जेव्हा आले त्यावेळी राजांच्या या वाढत्या पराक्रमाने विजापूर दरबार आणि मोगलाई पुरी अस्वस्थ झाली होती. उत्तरकडे जाण्यासाठी अतिथी बनलेला औरंगजेब बुरानपूरला गेला होता. जुन्नर नगर लुटल्याचा संताप त्याच्या मनात होता. राजांनी आपले वकील पाठवून त्याचा राग शांत करण्याचे धोरण चालू ठेवले होते. महम्मद आदिलशहा वाढल्यानंतर विजापूरला पुष्कळ बदल झाले. विजापूरची सर्व सत्ता आदिलशहाची बडी बेगम साहेबीन हिच्या हाती आली. विजापूर दरबाराच्या पूर्वीच्या राजवटीतील एक एक मुसद्दी तिने बळी घेतला. खान महम्मदास तिने मारविले. नंतर बहलोल खान तिने मारविला. ज्या फत्तेखानाने पुरंदरला वेढा घातला होता त्याला विजापुरास विष देण्यात आले. यामुळे विजापूरच्या दरबाराचे वजन कमी झाले. या परिस्थितीचा फायदा घेऊनच शिवाजीराजांनी कर्नाटकाच्या मोहिमा आखल्या. राजांच्या वाढत्या कोंडाईने त्रस्त होऊन विजापूर दरबाराने शहाजींना आवरायला सांगितले. पण शहाजींनी आपला मुलगा व पत्नी आपल्या कह्यात नाही, त्यांचे दरबार हवेत ते करू शकतो असे सांगून शिवाजीराजांच्या कृत्यातून आपला हात काढून घेतला. उलट शिवाजींच्या भागात चांगले सुभेदार नेमण्याची सूचना केली. त्यानुसार बड्या साहेबींनी विजापूरचा बलवत्तर खान अफजल यास परत सुभेदार नेमले. कुडाळ सावंत कोकणात बोलवत्तर होते म्हणून त्यांचे परिपत्र करण्यासाठी अहमदुल्ला खानाचा मुलगा रुस्तम जमा याची नेमणूक केली. कुडाळकर लखम सावंत हा आदिलशाहीतील वतनदार देसाई, पण काहीसा स्वतंत्र बाण्याचा. शृंगारपूरचे सुर्वे, गोवलेकर, सावंत ही मंडळी अशीच स्वतंत्र बाण्याने राहणारी होती. रुस्तम जमा आपल्यावर चालून येतो हे कळताच कुडाळकर लखम सावंतांनी रुस्तम जमाला तोंड देण्याची तयारी केली. रुस्तम जमाने चढाई करून रांगणा किल्ला काबीज केला. कुडाळचे खेम सावंत व लखम सावंत यांनी धैर्याने लढाई चालू ठेवून शिवाजीराजांच्याकडे आपला वकील पितांबर शेणवी यास पाठवून राजांचे सहाय्य मागितले. राजांनी सावंतांना अभय दिले. राजांचे आणि लखम सावंतांचे सैन्य एक होऊन त्यांनी रुस्तम जमाचे संकट परतविले. सावंतांचा गेलेला सर्व मुलूक परत मिळवून दिला. त्याबद्दल फोंडा किल्ला व त्याभोवतालचा तालुका राजांना देऊन सावंतांनी राजांचे मालकीत्व पत्करले. कुडाळ सावंत स्वराज्याचे पहिले मांडलिक बनले. जावळीक इतकाच दुर्गम व आदिलशाहीला जवळचा असा हा महत्त्वाचा कुडाळ प्रांत शिवाजीराजांच्या लगामी आला. कुडाळ सावंतांना अभय देऊन राजांनी तळे घोसाळे जिंकले. परत येत असता कोवलेकर सावंत राजांच्या भेटीस आले. राजांनी त्यांचा बहुमान केला. त्यांना नावाजवून आपल्या पदरी ठेवून घेतले. त्यांपाशी एक नामांकित तलवार होती. गोवलेकर सावंतांनी ती खोप तलवार राजांना नजर केली. फिरंगी बनावटीची ते अप्रतिम हत्यार पाहून राजे खुश झाले. ते म्हणाले, सावंत, ही फिरंगी पाहून आम्ही प्रसन्न आहोत, पण शस्त्र हे जिंकायचं तरी असतं किंवा खरीदायचं तरी असतं. हा मैत्रीचा गुंता पडला आहे, तो सोडवायचा कसा? राजांनी या तलवारीसाठी 300 होन व मानाचा पोशाख देऊन सावंतांना गौरविले. राजांनी फिरंगीचे नाव भवानी तलवार असे ठेवले. एकापाठोपाठ झालेल्या एका मोहिमेमुळे राजांच्यावर पुष्कळ ताण पडला. राजांना बरं वाटेना. वैद्यराजांनी विश्रांतीचा सल्ला दिला. राजांनी विश्रांतीसाठी हरीश्वर निवडले. समुद्रकाठी तीर्थाच्या जागी राजे जाऊन राहिले. ज्वर गेला, पण अशक्तपणा वाढत होता. राजे पालखीतून राजगडावर आले. राजांच्या आजाराची बातमी समजताच पुरंदरहून राणीवसा गडावर हजर झाला. हळूहळू राजे हिंडू फिरू लागले. एके दिवशी बादशाह शहजादा औरंगजेबाचा वकील फरमान घेऊन गडावर आला. औरंगजेब बापाच्या परिपत्यासाठी दिल्लीला निघाला होता. त्याने राजांना लिहिले होते, हा फरमाना पोचता तुम्ही आम्हास मिळावे. आपल्याला येणे शक्य नसेल तर आपले दिवाण शामराज निळकंठ यांना फौज घेऊन आमच्या सहाय्यासाठी पाठवावे. आमच्या हाती दिल्लीचे राज्य आले की
तुमच्या बापास नव्हती अशी दौलत मान मनात तुम्हास देऊ. राजांच्या नजीकच्याच लोकांना हा बहुमान वाटला. राजांनी औरंगजेबास मदत करावी असाही अनेकांनी सल्ला दिला. राजे हसले, म्हणाले, तुर्कास सहाय्य करणं उचित नव्हे. आमच्याकडून औरंगजेबास कोणतंही सहाय्य मिळणार नाही. आम्ही दिलगीर आहोत. राजांचा जबाब ऐकून घेऊन औरंगजेबाचा वकील परत गेला. त्याने औरंगजेबाला निरोप पोचविला. औरंगजेब संतापला, पण शिवाजीने केलेल्या अपमानाचा बदला घ्यायला त्याला उसंत नव्हती. हा दावा मनात ठेवून औरंगजेब बापाचे परिपक्व करण्यासाठी आग्र्याची वाटचाल करू लागला.